स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, रविवार 18 जानेवारीला पौष महिन्याची अमावस्या आलेली आहे. आपल्या कुटुंबावरती कोणतेही वाईट संकट विघ्न येऊ नये, नकारात्मकता नष्ट व्हावी म्हणून आपल्याला एका ठिकाणी फक्त मुठभर दही भात जो आहे तर तो ठेवायचा आहे. अमावस्येला दही भाताचे काही उपाय केले जातात तर आपला पितृदोष यामुळे नष्ट होतो. त्याचप्रमाणे वास्तुदोष, नजर दोष, मुलांना जर नजर बाधा झालेली असेल, घरामध्ये सतत कलह, किरकिर, वाद विवाद होत असतील, त्यासाठी आपण दही भाताचे प्रभावशाली उपाय जे आहे तर ते करू शकता. आता या उपायासाठी आपल्याला भात जो आहे तर तो शिजवायचा आहे आणि याचा उपाय करायचा आहे. आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आता दही भाताचा उपाय आपल्याला आवर्जून रविवारी करायचा आहे. कारण की रविवारी मौनी अमावस्या आलेली आहे आणि तसं बघायला गेलं तर नवीन वर्षातील पहिलीच अमावस्या असणार आहे. त्यामुळे आपल्याला हा जो दही भाताचा उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे. कारण की अमावस्या तिथी जी आहे तर ती माता लक्ष्मीला समर्पित असते. त्यामुळे होईल तेवढे उपाय आणि सेवा या दिवशी जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण की आता फक्त आपल्याला उपायासाठी लागणारा भात जो आहे तर तो आपल्याला सर्वप्रथम शिजून घ्यायचा आहे. आपण जेव्हा रेग्युलर भात घरामध्ये करतो खाण्यासाठी तर त्यावेळेला आपण तांदूळ धुवून घेत असतो, त्याचप्रमाणे भातामध्ये मीठ टाकत असतो, तूप टाकतो किंवा मग तेल टाकतो. तर यासाठी आपण आता या दिवशी आपण उपायासाठी जो भात शिजवणार आहोत ना, तर यासाठी आपल्याला तांदूळ अजिबात धुवायचे नाहीत, या भातामध्ये मीठ घालायचं नाही किंवा तेल कुठलं तूप घालायचं नाही. आपल्याला हा भात जो आहे तर न तांदूळ धुता आपल्याला शिजून घ्यायचा आहे. एकदा तांदूळ पाण्यामध्ये टाकले की त्यानंतर चमच्याने ते आपल्याला सतत हलवायचे नाहीये. तर तसेच उपायासाठी आपण जो हा काही भात शिजवणार आहोत ना तर तो पूर्ण भात आपल्याला वापरायचा आहे. यामधला भात आपण घरामध्ये शिल्लक ठेवायचा नाही किंवा खायचा देखील नाही. आपल्याला जितका उपायासाठी लागणार आहे तितकाच भात आपण थोडासा शिजवून घ्यायचा आहे आणि आपण जो भात बनवलेला आहे तर इतर गोष्टींसाठी किंवा खाण्यासाठी या भाताचा वापर अजिबात करू नका. आता पहिला उपाय जो आहे तो म्हणजे पितृदोषासाठी. पितृदोष जर असेल तर माणसाच्या आयुष्यामध्ये खूप संकट येतात, अडचणी येतात, अडथळे येत असतात, ताणतणाव निर्माण होत असतात. पितृदोष असेल तर आपल्या घराची कधीही प्रगती होत नाही. देवाचे कितीही आपण सेवा करा, पूजापाठ केले, पारायण केले तरीही काही उपयोग होत नाही. पितृदोषामुळे विवाह लवकर होत नाही, संतती प्राप्तीमध्ये सुद्धा अडचणी येतात. त्याचप्रमाणे घरामध्ये सततचे आजारपण असते, उद्योग व्यवसायामध्ये वाढ होत नाही. हा पितृदोष जो आहे तर तो का निर्माण होतो, तर आपल्या घरातील ज्या मृत पावलेल्या व्यक्ती आहेत तर त्या नाराज असतील किंवा पितृदोष हा निर्माण होतो जेव्हा आपले पितर हे आपल्यावरती प्रसन्न होतात, तेव्हा ते सांसारिक सुखी संसाराचे आपल्याला कृपा आशीर्वाद जे आहे तर ते देत असतात. परंतु हेच पितर जेव्हा आपल्यावरती, आपल्या कुटुंबावरती नाराज असतात तेव्हा मात्र आपल्या घराची प्रगती होत नाही. खूप कष्ट करूनही आपल्याला त्या कष्टाचं फळ जे आहे तर ते मिळत नाही. त्याचप्रमाणे पितृदोष जो आहे तर तो 3 पिढ्या 7 पिढ्यांपर्यंत लागत असतो आणि म्हणूनच आपण जेव्हा आपल्या पितरांची, पूर्वजांची सेवा करतो तेव्हा ती 3 पिढ्यांपर्यंत आपल्याला करायची असते. आता आपण जो पितृदोषासाठी उपाय करणार आहोत तो आपल्याला सकाळी उठल्यानंतर करायचा आहे. आपल्याला सर्वात प्रथम सकाळी रविवारी उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, आपली रोजची जी काय नित्य देवपूजा आहे तर ती करून घ्यायची
घ्यायची आणि सकाळी आपल्याला लगेचच जर या उपायासाठी वेळ नसेल तर मग सकाळी तुम्ही 12 वाजेपर्यंत आपण हा जो उपाय आहे तर तो करू शकता। आता आपल्याला जो भात आहे तर तो शिजवून घ्यायचा, यानंतर आपल्याला तो थोडासा थंड करून घ्यायचा आहे। यानंतर एका द्रोणमध्ये, पत्रवाळीमध्ये किंवा वाटीमध्ये आपल्याला हा भात भरायचा आहे आणि ही जी वाटी आहे, पत्रवाळी आहे किंवा द्रोण आहे आणि जर तुम्हाला केळीचं पान मिळालं तर याला आपल्याला या उपायासाठी आपल्याला केळीच्या पानाचा वापर करायचा आहे। परंतु केळीचं पान नसेल मग द्रोण किंवा पत्रवाळी तुम्ही घेऊ शकता, काही अडचण नाहीये। एखादं ताट तामण घेतलं तरी देखील चालणार आहे। यामध्ये ही भरलेली वाटी जी आहे, द्रोण जो आहे तर तो ठेवायचा आहे, म्हणजे ज्या भाताला आपल्याला गोलाकार येईल अशा पद्धतीने ठेवायचा। त्यानंतर आपल्याला काय करायचं, या भातावरती थोडीशी साखर जी आहे ना तर ती घालायची आहे। साखर ठेवली, खडी साखर ठेवली तरी देखील चालणार आहे। अशा प्रकारे आपल्याला सर्वप्रथम हा भात जो आहे तर तो तयार करायचा। यानंतर आपल्याला आपल्या घराच्या गच्चीवरती जायचं आहे किंवा मग अंगणामध्ये जायचं आहे, जिथे कुठे तुम्हाला जवळपास जागा असेल, बाल्कनी असेल, तिथे तुम्हाला ही प्लेट जी आहे तर ती ठेवायची आहे। त्यामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे, त्यावरती आपल्याला मातीचा दिवा ठेवायचा किंवा आपण कणकेचा दिवा सुद्धा यासाठी बनवू शकता। त्या दिव्यामध्ये जोडवात आपल्याला घालायची आहे, तिळाचं तेल जे आहे तर ते टाकायचं आहे। वातीची जी दिशा असणार आहे तर ती दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। ज्या ठिकाणी आपण दहीभात ठेवणार आहोत, आपल्याला हा दहीभात जो आहे तर तो कावळ्यांसाठी ठेवायचा आहे। त्यामुळे आपण आपल्या अंगणामध्ये, टेरेसवरती, बाल्कनीमध्ये ज्या ठिकाणी कावळा येतो अशा ठिकाणी आपल्याला हा जो दहीभात आहे तर तो ठेवायचा आहे। अशा प्रकारे काय करायचं, सर्वप्रथम त्या ठिकाणी दिवा जो आहे तर तो लावून घ्यायचा। लक्षात ठेवा, दिव्याची वाट जी आहे तर त्याची दिशा ही दक्षिणेलाच करायची आहे आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्यानंतर आपल्याला हळदी, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे, दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे किंवा मग ओम पितृदेवताय नमः हा मंत्र 108 वेळा आपण पठण करायचं आहे। त्यानंतर हा जो दहीभात आहे तर तो आपल्याला त्या दिव्या शेजारी ठेवायचा आहे। त्यानंतर आपल्याला धूप अगरबत्ती लावायची। एका वाटीमध्ये आपल्याला गोड साखरेचं पाणी सुद्धा ठेवायचं आहे आणि धूप दीप ओवाळून घ्यायचा, आपल्या पितरांचं स्मरण करून। आपल्याकडून जर कळत न कळतपणे काही चूक भूल झाली असेल तर आपल्याला क्षमा याचना प्रार्थना करायची आहे। आपल्याला या दिवशी पितृस्तोत्र, पितृकवचाचं पठण सुद्धा करायचं आहे। अशा प्रकारे कावळ्याला दही भात जो आहे तर तो ठेवायचा आहे। परंतु लक्षात घ्या, यामध्ये आपल्याला दह्याचा वापर केला तरी चालेल, नाही केला तरी देखील चालेल। भात शिजवायचा आहे आणि त्यावरती आपल्याला साखर, खडी साखर जी आहे तर ती आवर्जून ठेवायचीच आहे। शक्य असेल तर यावरती थोडंसं दही जरी तुम्ही ठेवलं, असा हा उपाय पितृदोष नष्ट होण्यासाठी आवर्जून आपल्याला रविवारी करायचा आहे। आता हा भात जो आहे तर तो आपल्याला कावळ्यासाठी ठेवायचा, कारण कावळ्याच्या स्वरूपामध्ये आपले पूर्वज, पितर जे आहेत तर ते या पृथ्वीवरती भ्रमण करत असतात। आता हा भात जो आहे तर तो जर कावळ्यांनी खाल्ला तर ठीक, नाही तर मग जर कावळ्यांनी नाही खाल्ला तर मग दुसऱ्या दिवशी आपल्याला हा जो भात आहे तर तो पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे। तर असा हा पहिला उपाय आपल्याला करायचा आहे। आता दुसरा उपाय म्हणजे वास्तुदोष नष्ट होण्यासाठी संध्याकाळच्या वेळी हा उपाय करायचा आहे। आपल्याला काय करायचं आहे, अशाच पद्धतीने भात शिजवायचा आहे। भात थंड करून झाल्यावरती त्यामध्ये थोडंसं आंबट दही घालायचं आणि आपल्याला हा जो भात आहे तर तो मिक्स करून घ्यायचा आहे। वास्तुदोष नष्ट होण्यासाठी आपल्याला आपल्या घराभोवती हा दही भात जो आहे तर तो शिंपडायचा आहे। आता जे गावाकडे राहतात तर त्यांना घराभोवती दही भात शिंपडणं शक्य आहे, परंतु जे फ्लॅट सिस्टीम मध्ये राहतात, शहरी भागामध्ये राहतात तर त्यांना हा उपाय करणे शक्य होत नाही। मग त्यांनी काय करायचं, दही भात जो आहे तर तो आपल्या ओंजळीमध्ये भरायचा आहे किंवा एखाद्या छोट्या वाटीमध्ये घ्यायचा आहे आणि ती वाटी हातामध्ये घ्यायची। आपल्या घराच्या सर्व कानाकोपऱ्यांना, सर्व भिंतींना या भाताचा स्पर्श करायचा आहे। त्यानंतर आपला जो मुख्य मेन दरवाजा आहे तर आपल्याला तिथे बाहेर यायचं आहे, दक्षिण
दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहायचं आहे आणि मुख्य दरवाजावरून 7 वेळा आपल्याला हा दही भात ओवाळून घ्यायचा आणि घरापासून थोडंसं लांब न जायचं आणि हा भात जो आहे तर तिथे एखाद्या झाडाखाली ठेवून द्यायचा आहे। फक्त एकच काळजी घ्यायची, हा भात कोणाच्याही ओलांडण्यात येणार नाही किंवा कोणाचेही पाय त्या भातावरती पडणार नाही, आपल्यापासून दुसऱ्या व्यक्तींना त्रास होणार नाही। अशा पद्धतीने आपल्याला हा जो भात आहे तर तो एखाद्या झाडाखाली ठेवायचा आहे। यामुळे आपल्या घरामध्ये किरकिर होती, कटकट होते तर ती हळूहळू कमी होते। घरामधलं जे नकारात्मक वातावरण आहे तर ते सुद्धा नष्ट होतं। अशा प्रकारे सुद्धा आपण आपल्या घराचा वास्तुदोष नष्ट होण्यासाठी हा जो उपाय आहे प्रभावशाली तर तो नक्की करून बघा। त्याचप्रमाणे मुलांची नजर बाधा नष्ट व्हावी म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर मुलांवरून 7 वेळा हा दही भात ओवाळून घ्यायचा आणि अशाच प्रकारे तो घराच्या बाहेर नेऊन आपल्याला ठेवायचा आहे। आता जेव्हा आपण हे उपाय करणार आहोत तर त्या अगोदर आपल्याला घराच्या बाहेर एका बादली बकेट भरून पाणी ठेवायचं आहे, कारण जेव्हा आपण घराभोवती दही भात शिंपडतो त्यानंतर घरामध्ये येताना आपल्याला स्वच्छ हातपाय तोंड धुवून चूळ भरून घरामध्ये यायचं आहे। मुलावरून ओवाळून किंवा आपल्या घरावरून ओवाळून जेव्हा आपण दही भात बाहेर नेऊन टाकतो त्यानंतर आपल्या घरातील सर्व जी काय नकारात्मकता आहे, इडापिडा आहे, नजरबाधा आहे तर ती बाहेर निघून गेलेली असते। म्हणून घरामध्ये परत जाताना मात्र आपल्याला हा स्वच्छ हातपाय धुवून चूळ भरून यायचा आहे। घरात आल्यानंतर सर्वप्रथम आपल्या देवी देवतांना आपल्याला देवघरामध्ये नमस्कार करायचा, अशी आपल्याला एक काळजी घ्यायची आहे आपल्याला। आणि अशा प्रकारे आपण हे जे छोटे मोठे उपाय आहे तर ते अमावस्या तिथीला करायचे आहे, कारण की अमावस्या तिथी जी आहे तर ती खूप प्रभावशाली मानली जाते आणि ज्यावेळी आपण अशा अमावस्या पौर्णिमा तिथीला उपाय करतो तर ते 100% रिझल्ट देणारे असतात। म्हणून उपाय करत असताना आपल्याला शक्य होईल तेवढे जास्तीत जास्त उपाय जे आहे तर ते अमावस्या पौर्णिमेला करायचे असतात, कारण की या दिवशी ज्या सकारात्मक लहरी असतात तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय झालेल्या असतात। म्हणून आपण जी कोणती सेवा करतो किंवा उपाय करतो तर ते खूप प्रभावशाली मानले जातात। तर अशा पद्धतीने दही भातांचे उपाय जे आहेत तर ते आपल्याला रविवारी करायचे आहे। आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल। ज्यांना काही अडचण असेल, ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।